श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. 21व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज शारदेचं वर्णन करतायत. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या. शारदा म्हणजेच सरस्वती, हिला संगीताची अधिष्ठात्री देवता असं म्हटलं जातं. कारण तिच्या हातामध्ये वीणा आहे आणि एका हातामध्ये वेद आहेत. ती प्रसन्न असल्याशिवाय गायन, वादन आणि नृत्य यामध्ये रंग भरत नाही. आणि म्हणून मोठमोठे गवई, वादक, नृत्य कलाकार तिची प्रार्थना करून तिची कृपा संपादन करतात आणि तिचा आशीर्वाद घेऊनच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतात. कारण ती विश्वमोहिनी आहे. एकदा का शारदा प्रसन्न झाली की तिची मोहिनी सर्वांवर पडते. आणि म्हणून माणूस हा भाषेने भुलतो, संगीताने डोलतो आणि ज्ञानाने तृप्त होतो. हे ज्ञान देण्याचं कार्य जरी गणपती करत असला तरी चातुर्याची देवता जी आहे ती शारदाच आहे. नुसती बुद्धी आहे, पण जर चातुर्य नसेल तर माणसाला जगामध्ये वावरताना कुणी किंमत देत नाही. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ही शारदा जी आहे ती चातुर्य देणारी आहे, कला देणारी आहे आणि मनातल्या सर्व कामना पूर्ण करणारी कामिनी आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की ती वाग विलासिनी आहे. वाग म्हणजे वाणी आणि विलासिनी, त्या वाणीला विलास प्राप्त करून देणारी, वैभव प्राप्त करून देणारी अशी ही शारदा आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. या 4ही वाणींची एकत्रित कार्य करून जे काही त्याच्यापासून परिणाम साधला जातो आणि म्हणून आपण मुखाने जे काही बोलतो किंवा गातो किंवा गुणगुणतो किंवा शब्दाद्वारे आपण व्यक्त करतो भावना किंवा आपल्या अपेक्षा, या सगळ्या गोष्टी या शारदेच्या कृपेमुळे आणि या वाणीमुळे आपण करू शकतो. आणि या वाणीला वैभव प्राप्त करून देणारी, वाणीला धार प्राप्त करून देणारी आणि वाणीला एक विशेष दर्जा प्राप्त करून देणारी अशी ही वाग्विलासिनी आहे. ती विश्वमोहिनी आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या. नाही का? आता ही शारदा कशी आहे? चातुर्य देणारी, अर्थ देणारी आणि कला पुरवणारी अशी कामिनी आहे. कामिनी याचा अर्थ मनातल्या कामना पूर्ण करणारी स्वामिनी. आणि म्हणून चातुर्य असेल तर शारदेची कृपा आहे हे निश्चितपणे आपल्याला समजता येतं. बुद्धी आणि चातुर्य याच्यामध्ये फरक आहे. एखादा माणूस बुद्धिमान असेलही पण त्याला व्यवहार ज्ञान नसेल किंवा व्यवहारामध्ये कसं वागावं याचं चातुर्य नसेल तर त्याच्या ज्ञानाचा, बुद्धीचा काहीही उपयोग होत नाही. नाथांसारखा किंवा समर्थांसारखा साधू ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाचं भाग्यच थोर आहे. कारण तो जीवन समजावून देतो. चातुर्य, अर्थ, ज्ञान हे सर्व अर्थरूपच आहे. आणि या अर्थाची स्वामिनी ही शारदा आहे. तिने आतमध्ये म्हणजे या 4 वाणींवर प्रकाश टाकल्याशिवाय माणसाच्या बुद्धीला कळायचंच नाही.
कलांची ती स्वामी असल्यामुळे तिच्या कृपेशिवाय कला आणि कलेमध्ये त्या कलाकाराची प्रगती कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याला कुणाला कलेमध्ये किंवा कलेच्या प्रसार करण्यामध्ये आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्याने शारदेची उपासना करावी आणि शारदेची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी. शारदा ही वाग्विलासिनी आहे, म्हणजेच ती वाणीची देवता आहे आणि वाणीला वैभव प्राप्त करून देणारी, विलास प्राप्त करून देणारी अशी आहे. वाणीच्या ठिकाणी विलास प्राप्त करून देणारी, म्हणून शब्दाला शब्द ब्रह्म या अवस्थेपर्यंत ती घेऊन जाणारी अशी आहे. ब्रह्म जसं अनंत आहे, स्फूर्तिमय आहे, तसा शब्दसुद्धा स्फूर्तिमयच आहे. आणि भगवंताच्या नामाचं महत्त्वसुद्धा याचमुळे आहे. जिथे भगवंताचं नाम असतं त्या वाणीतून, त्या नामातून स्फूर्ती निर्माण होते आणि त्या वाणीला, त्या नामालाच ब्रह्म असं म्हटलं जातं. म्हणून जिथे नाम तिथेच ब्रह्म, तिथेच भगवंत. आणि म्हणून नामस्मरणाने आपण डायरेक्ट भगवंताशी जोडले जातो. जसा भगवंत अनंत आहे तसं नामही अनंत आहे. आणि म्हणून नामस्मरण ही भगवंताला आपलं करून घेणारी, भगवंताला जवळ नेणारी, भगवंताला आपलंसं करून देणारी आणि भगवंताबरोबर डायरेक्ट जोडून देणारी अशी साखळी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या लिहिलेल्या आहेत. काय विलक्षण चातुर्य आहे आणि काय विलक्षण सौंदर्य या ओव्यांमध्ये भरलेलं आहे. ही सर्व त्या शारदा आणि सरस्वती देवीचीच कृपा आहे आणि हे सर्व दैवी आहे. त्यांना शारदा प्रसन्न झालेली आहे यात काही शंकाच नाही. तुकाराम महाराज याचं वर्णन फार सुंदर करतात. तुका म्हणे आहे झरा, मूळचाची खरा, मग त्याला अडचण कसली येणार. ज्ञानेश्वरांची ही जी प्रतिभा आहे ती शारदेच्या कृपेने एखाद्या झऱ्याप्रमाणे सतत वाहणारी आहे. त्यामुळे त्यांच्या उपमा आणि रूपकांना अजिबात उणीव नाही. शारदा त्यांच्यावर प्रसन्न झालेली आहे आणि मुक्त हस्ताने ती आपल्या या विलासाचं उधळण करते आहे. हे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतच. तुकाराम महाराजांनी जे अभंग केले त्याही वेळेला त्यांची अवस्था अशीच झाली होती की तुका म्हणे आहे झरा, मूळचाची खरा, मग अडचण ती काय. अभंग त्यांच्या वाणीतून जेव्हा बाहेर येऊ लागले तेव्हा ते म्हणाले, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, त्याचे कारण तोच जाणे. इथे भगवंताविषयीची कृतज्ञता तुकाराम महाराज व्यक्त करतात. ते म्हणतात की माझ्या मुखातून हे अभंग प्रगट झाले खरे, पण ते कसे झाले, कुणामुळं झाले, कोणत्या कारणामुळं झाले हे काही मला सांगता येत नाही. कारण त्याचं कारण हे सुद्धा ज्याने हे निर्माण केलं तोच जाणे आणि भगवंताशिवाय किंवा या शारदेच्या कृपेशिवाय हे होणे नाही. आणि म्हणून भगवंताची किंवा शारदाची कृपा असल्याशिवाय आपल्या हातून असं दैवी कार्य घडू शकत नाही. आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचनाचं पुस्तक आहे त्यामध्ये 365 दिवसाच्या रोजच्या तारखेप्रमाणे त्या त्या तारखेला वाचायच्या प्रवचनांचं ते पुस्तक आहे. आता जर तुम्ही सर्वसाधारणपणे जर बघितलं तर प्रत्येक प्रवचनामध्ये महाराजांनी एकच गोष्ट सांगितली आहे, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. या व्यतिरिक्त दुसरं काहीच त्यांनी सांगितलेलं नाही. पण 365 प्रवचनं वाचून सुद्धा
आपल्याला ती एकसारखी आहेत असं वाटत नाही, एकच गोष्ट सांगतायत असंही वाटत नाही, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवचनामध्ये एक वेगळेपणा आहे, वैशिष्ट्य आहे, नाविन्य आहे, विषय तोच आहे, अर्थ तोच आहे, पण सांगण्याची पद्धत, त्यामध्ये दिलेली उदाहरणं, त्यामुळे दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा घडलेले प्रसंग, त्यामधली माणसं, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले प्रसंग, या सगळ्या गोष्टी गोंदवलेकर महाराजांनी इतक्या सहजपणे आणि शिताफीने आपल्याला सांगितलेल्या आहेत की त्याच गोष्टी असूनसुद्धा आपल्याला ती प्रवचनं कंटाळवाणी वाटत नाहीत. पुन्हा पुन्हा वाचावी, पुन्हा पुन्हा ऐकावी असंच त्याबद्दल वाटतं. आणि यालाच दैवी कृपा किंवा देवाचं सामर्थ्य किंवा त्यांच्याच भाषेत राम इच्छा राम करता असं आपण मानावं. अनेक वेळेला त्याच गोष्टी सांगूनसुद्धा त्यामध्ये इतका रस भरलेला आहे की वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला मोठं आश्चर्य वाटतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय, तुकाराम महाराज काय, एकनाथ महाराज काय, रामदास स्वामी काय किंवा गोंदवलेकर महाराज काय, या सगळ्या संतांनी आपल्याला एकच गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे की ती म्हणजे नाम घ्या. कारण नाम हेच आपल्या जीवनाचं मूळ आहे, सार्थक आहे. जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, भगवंताबरोबर आपल्याला स्वतःला जोडून घ्यायचं असेल किंवा भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल किंवा त्याचं दर्शन व्हावं, आत्मज्ञान व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर या सगळ्यासाठी एक आणि एकच उपाय आणि एकच मार्ग म्हणजे नामस्मरण करणे. नामस्मरणाशिवाय अन्य कोणतीही भक्ती तुम्ही कलियुगामध्ये करू नका असं कलियुगाचं महात्म्य सांगताना सुद्धा भागवतामध्ये व्यासांनी पण हेच सांगितलेलं. ते म्हणतात बाकीच्या युगांमध्ये पूजा करणं, दानधर्म करणं, यज्ञ करणं, कर्मकांड करणं या सगळ्या गोष्टींना महत्त्व होतं. पण कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टींची उपाय करण्याची गरज नाही. कलियुगामध्ये जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या कलियुगाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे भगवन नाम संकीर्तन. भगवंताच्या नामाचं जोरजोराने मुखाने उच्चार करून, त्याच्या नामाचा जय जयकार करून, त्याचा जयघोष करून, त्याचं सतत स्मरण करून, त्याच्याबद्दलच ऐकून, श्रवण करून, कीर्तन करून, त्याचं स्मरण करून आपण कलियुगातून उद्धरून जाऊ शकतो. आणि कलियुगातून पार व्हायचं असेल आणि भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर सर्वांनी नामस्मरण करावं, याशिवाय अन्य मार्ग नाही. नामस्मरणामध्ये परत दोन गोष्टी आहेत ज्या आपल्या देवतेचं किंवा देवाचं किंवा आपल्या सद्गुरूंचं नाम आपल्याला घ्यायचं असतं. ते नाम घेता घेता त्यांचं स्मरण करायचं, त्यांचं चरित्र आठवायचं, त्यांच्या चरित्रातले प्रसंग आठवायचे आणि त्या प्रसंगामध्ये आपण हजर आहोत किंवा आपल्या डोळ्यासमोर ते प्रसंग घडतायत अशी भावना मनामध्ये निर्माण करून आपण त्या प्रसंगामध्ये समाविष्ट व्हायचं, सामील व्हायचं आणि जणू काही आपण त्याचे साक्षीदार आहोत अशा पद्धतीने त्या प्रसंगांचं स्मरण करायचं, चिंतन मनन करायचं, भगवंताचं किंवा सद्गुरूंचं नाम घ्यायचं आणि यालाच नाम संकीर्तन असं म्हटलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष नारद मुनींनी भगवंतालाच विचारलं की देवा तुमचा वास कुठे असतो. त्यावर भगवंत स्वतः नारद मुनींना म्हणाले की मी वैकुंठात नाही, मी सूर्यलोकामध्ये नाही किंवा मी आणि कुठे नाही, तर जिथे माझे भक्त गायन करतात, जिथे माझे भक्त नामस्मरण करतात, जिथं माझ्या नामाचा संकीर्तन महोत्सव चालतो तिथे मी असतो. नारदा तिष्ठामी असा शब्द वापरला आहे. तिष्ठामी याचा अर्थ नारदा अशा ठिकाणी मी त्यांची वाट बघत माझ्या भक्तांना भेटण्यासाठी उत्सुक होऊन तिथे मी दारामध्ये तिष्ठत उभा असतो जिथे माझे भक्त गायन करतात.
असा हा नाम महिमा आहे. अशी ही त्या भगवंताची कृपा आहे, अशी ही सद्गुरूंची कृपा आहे, अशी ही शारदेची कृपा आहे. आणि म्हणून या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया. गोपाल कृष्ण भगवान की जय.